रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। अजूनही हा तिढा कायम आहे। भरत गोगावलेंचे 2 दिवसांची मुदत आता संपली आहे आणि हा तिढा अजूनही सुटेनासा झालाय। शिवसेनेच्या आश्वासनावर अक्षरशः बोळवण होतीये। अजूनही रायगडच्या पालकमंत्री पदावर निर्णय झालेला नाहीये। मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्याहून परतल्यानंतर 2 दिवसांमध्ये म्हणजे 1 फेब्रुवारी नंतर पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटेल असं भरत गोगावले यांनी माध्यमांना सांगितलेलं होतं। मात्र अजूनही पालकमंत्री पदाचा हा तिढा कायम आहे। जे झालंय ते झालंय। आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता 2 दिवसांमध्ये त्याचा निर्णय होईल। तुम्ही कोणी काळजी करू नका। आता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे, त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे, मग त्या खात्यात काय मिळतंय ते तुला सांगतो। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, हा तिढा सुटेल लवकरच अशी आशा वाटत होती आणि सकारात्मकता अनेकदा खरं तर गोगावलेंनी बोलूनही दाखवली होती। मात्र हा तिढा अजूनही कायम आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा काय नेमकं दृष्टीपथात काही दिसतंय का? तोडगा काही दिसतो आहे का? कधीपर्यंत हा तिढा सुटेल? जानेवारीच्या अखेरच्या दिवसांमध्ये साधारणतः 30 तारखेपर्यंत भरत गोगावले आणि रायगडचे इतर 2 आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांनी अजित पवारांची भेट घेण्यासाठी ते अजित पवारांच्या दालनातही गेले होते। अजित पवार ऐनवेळी जेवायला वगैरे घेऊन गेले आणि त्यानंतर भरत गोगावलेंनी माध्यमांना असं एकदा नाही तर 2दा-3दा सांगितलं की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये जेव्हा मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरनं परत येतील तेव्हा हा तिढा सुटलेला तुम्हाला दिसेल आणि आमच्या बाजूने सकारात्मक बातमी सुद्धा मिळेल। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत आम्हाला गोड बातमी मिळेल अशा पद्धतीचं स्पष्टीकरण, अशा पद्धतीचं वक्तव्य हे भरत गोगावलेंनी माध्यमांसमोर केलेलं होतं। मात्र आता 2 दिवसांची ती मुदत संपलेली आहे। मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरूनही परतलेले आहेत। मात्र नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांबाबतच्या पालकमंत्री पदाबाबतची कोणतीही बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अद्यापपर्यंत झालेली नाही। सोबतच रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत रायगडच्या 3ही आमदारांनी अशी एक भूमिका सुद्धा स्पष्ट केली होती की आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहपालकमंत्रीपद घेणार नाही। आम्हाला रायगडच्या पालकमंत्री पदासाठीच आम्ही आग्रही आहोत आणि त्याकरताच आम्ही उपमुख्यमंत्र्यांशी सुद्धा संवाद साधणार आहोत। मात्र सहपालकमंत्री पदाबाबतची सुद्धा कोणतीही चर्चा अद्यापपर्यंत पालकमंत्री पदाबाबतची किंवा सहपालकमंत्री पदाबाबतची चर्चा ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये झालेली नाही। त्याच्यामुळे एकंदरीतच रायगडचा किंवा नाशिकचा पालकमंत्री पदाचा हा वाद मिटवण्यासाठी टाळाटाळ केली जाते का, हा वाद निष्कारण ओढला जातोय का, अशा पद्धतीची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे अजूनही रायगड आणि नाशिक हे दोन्ही जिल्हे पालकमंत्री पदाविना पोरके आहेत असं म्हणावं लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं भरत गोगावलेंनी जे माध्यमांना अगदी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की 2 दिवसांमध्ये हा तिढा तुम्हाला सुटलेला दिसेल, ते 2 दिवस आता उलटून गेलेले आहेत। खरं तर फेब्रुवारीची 3 तारीख उजाडली आहे। मात्र तरीसुद्धा या वादाबाबतची साधी चर्चा सुद्धा शिवसेना आणि भाजपमध्ये आता होताना दिसत नाहीये। त्याच्यामुळे अजूनही हा वाद तसाच भिजवत ठेवला जाणार का आणि या वादावर नेमका तोडगा कधी निघणार असा प्रश्न आता रायगडमधून सुद्धा उपस्थित केला जातोय, शिवसेनेमधून सुद्धा उपस्थित केला जातोय। आणि जर हा वाद असाच कायम सुरू राहिला किंवा या वादाला आणखी काही दिवस पुढे लोटले गेले तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर या वादामधली कमी होते का हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आणि या मधल्या काळामध्ये आणखी काही ट्विस्ट येत आहेत का हे सुद्धा बघावं लागणार आहे। धन्यवाद मनश्री दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।